हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आज आपण बघूया इयत्ता 7वीचा इतिहास शिवपूर्वकालीन भारत. ह्याच्या आधी मी याच लेसन्सशी रिलेटेड एक व्हिडिओ बनवलेलं होतं, ज्याच्यामध्ये बाकीचे मी टॉपिक्स कवर केलेले आहेत, जसं वायव्येकडील आक्रमणे, परत उत्तरेतील सुलतानशाही, हे वगैरे टॉपिक मी त्यात कवर केलेले आहे. तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर बघू शकता. तर आज आपण बघूया त्याच्यामधलं पुढचे पॉईंट्स आपण बघणार आहोत. आता बघा, इथे दिलेले विजयनगरचे राज्य. दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. त्यातूनच विजयनगर व बहमणी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते व त्यांनी मुहम्मद तुघलकांच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले. इथे काय सांगितलेले आहे की मुहम्मद तुघलक याचं कारकीर्द होती दिल्लीमधून तो सर्व राज्यकारभार बघायचा. तर त्या सत्तेविरुद्ध उठाव करण्यात आला होता. दक्षिणेमध्ये उठाव करण्यात आले होते, कारण काही लोकांना त्याचं जे राज्य होतं किंवा त्याची जी सत्ता होती त्याबद्दल लोकांना ते आवडत नव्हतं आणि त्या विरोधात जाऊन त्यांनी काय केलं होतं, दक्षिणेमध्ये उठाव केलं. त्यातूनच विजयनगर आणि बहमणी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली. त्यामध्ये हरिहर व बुक्क हे दोन भाऊ होते. हे दोघे भाऊ त्यांनी काय केलं की दक्षिण भारतातील दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून ते त्याच्याचकडे कामाला होते, मुहम्मद बिन तुघलककडे कामाला होते. पण या सर्व गोष्टींचा फायदा घेऊन त्या दोघांनी अस्थिरतेचा फायदा घेतला. 1336 मध्ये त्यांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं, विजयनगरचे राज्य स्थापन केले. आजच्या कर्नाटकातील हम्पी ही या राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय. तर त्या दोघांनी या गोष्टीचा फायदा घेतला आणि या गोष्टीचा फायदा घेत त्यांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं आणि त्या राज्याचं नाव होतं विजयनगर आणि विजयनगरची राजधानी होती हम्पी. बघा, हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होता. हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. बुक्क त्याने रामेश्वर पर्यंतचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. जो विजयनगरचा प्रदेश होता, हरिहरानंतर बुक्क हा सत्तेवर आला, त्याचा भाऊ, आणि त्याने त्याचा जो प्रदेश होता ते त्याने वाढवून घेतला, त्याचा विस्तार करून घेतला आणि स्वतःच्या अधिपत्याखाली आणून घेतले. रामेश्वर पर्यंत त्याने आपल्या राज्याचा विस्तार केला होता. कृष्णदेवराय इसवी सन 1509 मध्ये बघा विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यात जोडले. बहमणी सुलतान, आता हरिहर आणि बुक्क नंतर जो विजयनगरचा राजा बनला होता तो होता कृष्णदेवराय. त्यांनी काय केलं की राजमहेंद्री हे प्रदेश त्यांनी विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश विजयनगरला जोडून घेतले. त्यांनी जिंकले आणि ते जोडून घेतले. बहमणी सुलतान महमूद शाह यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानाच्या सैन्यसंघाचा त्याने पराभव केला. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआपासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरले होते. आता इथे दिलेलं आहे की त्यावेळेस बहमणी सुलतान जो होता महमूद शाह, त्याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानाच्या सैन्य संघाचा त्याने पराभव केला होता. कुणी? कृष्णदेवरायांनी. आणि कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य हे खूप जास्त विस्तारले होते. पूर्वेस कटक पासून तर पश्चिमेस गोव्यापर्यंत, उत्तरेस रायचूर दोआपासून तर दक्षिणेत हिंदी महासागरपर्यंत पसरले होते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कृष्णदेवरायांमुळे विजयनगरचा राज्यविस्तार हा झाला होता. आणि त्यांचा मृत्यू होतो इसवी सन 1530 मध्ये. कृष्णदेवराय हा विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये आमुक्तमाल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. बघा काय सांगितलेलं आहे की कृष्णदेवराय हा एक साधासुद्धा व्यक्ती नव्हता किंवा फक्त राज्यकर्ता नव्हता किंवा फक्त राजा नव्हता, तर तो विद्वान असा व्यक्ती होता. त्याला ग्रंथाचं त्याला ज्ञान होतं, त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होतं. त्याने तेलुगू भाषेमध्ये आमुक्तमाल्यदा म्हणून हा एक राजनीती विषयक ग्रंथ लिहिला, ज्याच्यामध्ये राजनीती कशी करायची, राजाने राज्यकारभार कसं सांभाळायचं याबद्दल त्यामध्ये लिहिलेलं होतं. असं ग्रंथ त्यांनी लिहिलं. त्याच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर आणि विठ्ठल मंदिराचे काय करण्यात आले, बांधकाम करण्यात आले होते.
कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात इसवी सन 1565 मध्ये लढाई झाली व या लढाईत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. तर इथे सांगितलेलं आहे की कृष्णदेवरायानंतर काय झालेलं आहे की इथले जे लोक होते ती ऍक्च्युली त्यांची जी सत्ता होती ती ऱ्हास पावत होती, कारण त्याच्यासारखा शक्तिशाली राजा त्यानंतर झालेलाच नाही. तर कृष्णदेवराय विजयनगरचा जो दुसरा राजा होता राजा रामराय, याला एका बाजूने कुतुबशाही, बरीदशाही, आदिलशाही, निजामशाही ह्या ज्या चारही राज्य होते किंवा चारही राजे होते, आपण ज्याला बोलूया आदिलशाही, त्यांच्याशी त्याला काय करायचं होतं, लढा द्यायचा होता. आपल्याला माहिती आहे की हे इतकं सोपं नव्हतं. या चार घराण्यांसोबत लढा देणे, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही हे जे सुलतान होते यांच्याबरोबर लढा देणे इतकं सोपं नव्हतं राजा रामरायांना. आणि याच लढाईमध्ये त्यांचा मृत्यू होतो 1565 मध्ये आणि ही लढाई तिथेच संपुष्टात येते. नेक्स्ट आपण बघतोय बहमनी राज्य. बहमनी राज्य मुहम्मद तुघलकांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले व या सरदारांचा प्रमुख हसन गंगू यांनी दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. काय सांगितलेले बघा, मुहम्मद तुघलक जो होता त्याचं वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये काही सरदार जे होते ते एकत्र आले आणि त्यांनी बंड केलं. त्यांच्या विरोधात ते गेले. कोणाच्या? मुहम्मद तुघलकाच्या विरोधात ते गेले आणि या सरदाराचा प्रमुख म्हणून हसन गंगू हा कार्यरत होता. दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला आणि मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले, यास बहमनी राज्य असे म्हणतात. आणि त्या ठिकाणी दिल्लीचे जे सुलतान होते त्या सुलतानाचा पराभव करून हसन गंगूंनी नवीन एक राज्य स्थापन केलं आणि त्या राज्याचं नाव होतं बहमनी. बहमनी राज्याचा पहिला सुलतान म्हणून कोणाला ओळखलं जातं तर हसन गंगू याला. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. मग आपण म्हणू शकतो की बहमनीची जी राजधानी होती ती काय होती? कर्नाटकची गुलबर्गा. महमूद गवान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागीर देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यांमध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. बघा काय सांगितलेलं आहे की वजीर व उत्तम प्रशासक होता तो हसन गंगू. त्याने काय केलं, बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य म्हणजे जास्तीत जास्त पैसा कसा प्राप्त होणार आणि कशा पद्धतीने श्रीमंत असं ते राज्य बनू शकते यासाठी त्यांनी खूप काही गोष्टी केल्या. त्यामध्ये सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी आधी एक पद्धत होती की एखादं सैनिक असेल ज्याने चांगलं काम केलं त्याला जहागीर देण्यात यायची. तर जहागिरी देण्याऐवजी रोख पगार, त्यांना पैसे रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये यामुळे शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर या ठिकाणी अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केले. मदरसा म्हणजे काय तर तिथे तुम्हाला धार्मिक शिक्षण मिळत असते मुस्लिम लोकांचं. अरबी व फारसी येथे विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. महमूद गावानंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली. विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले. त्यातून वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली. बघा काय सांगितले की विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. आपण बघत होतो की विजयनगर हे एक राज्य होतं आणि हसन गंगूने जिंकून घेतलेलं किंवा नवीन निर्माण केलेलं राज्य बहमनी होतं. या दोघांमध्ये संघर्ष होते विजयनगर आणि बहमनीमध्ये आणि त्याचा चांगला परिणाम राज्यावर झालेला नाही. बहमनीवर या गोष्टीचा प्रतिकूल म्हणजे चांगला परिणाम न होणे.
आणि त्यामुळे विविध प्रांतातील जे अधिकारी होते त्यांनी काय केलं, ते स्वतंत्रपणे वागू लागले आणि प्रत्येकाने आपापले बहमनी राज्यापासून ते विघटित झाले, ते वेगळे झालेत आणि त्यांनी स्वतःची एक वेगळी राज्य स्थापन केली, ज्याच्यामध्ये दिलेलं आहे की वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही. याच्या आधी आपण बघत होतो की एका राजाबरोबर म्हणजे विजयनगरच्या राजाबरोबर हे सगळे लोक जे होते ते काय करत होते, लढा देत होते. आता बघूया आपण मुघल सत्ता. इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथे सुलतानशाही संपुष्टात आली. तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तान मध्ये असलेल्या फरगाणा राज्याचा राजा होता. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते, म्हणून त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली व दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोधी हा सुलतान राज्यकारभार करत होता. बाबर हा मुघल संस्थेचा संस्थापक आहे असं सांगितलेलं आहे. तर तो कुठे राजा म्हणून काम करत होता? उझबेकिस्तान, आशियामध्ये उझबेकिस्तान म्हणून एक देश आहे, तिथे फरगाणा राज्याचा हा राजा होता आणि त्याने भारताबद्दल भरपूर काही गोष्टी ऐकून ठेवले होते की आपल्याकडे भरपूर अशी संपत्ती आहे आणि त्याच दृष्टीने त्याने भारतावर स्वारीची आखणी केली. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोधी हा सुलतान राज्यकारभार करत होता व सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोधी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोधी आणि दौलत खान लोधी याच्या संबंधामध्ये संघर्ष निर्माण झाला व दौलत खानने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रित केले. तर त्यावेळेस दिल्लीमध्ये राज्यकारभार जो होता तो इब्राहिम लोधी हा सुलतान बघत होता. पण सुलतानशाहीतील पंजाब प्रदेशामध्ये दौलत खान लोधी हा प्रमुख अधिकारी होता आणि या दोघांमध्ये वाद निर्माण झाले, संघर्ष झाले आणि त्यामुळे दौलत खानने जो पंजाबमध्ये सुलतान होता त्या दौलत खानने काय केलं, बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी निमंत्रित केले आणि हीच संधी साधून, कारण बाबर आधीपासूनच भारतावर आक्रमण करू इच्छित होता आणि हीच संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले. बाबराच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरिता इब्राहिम लोधी सैन्य घेऊन निघाला व 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्याची बाबराबरोबर लढाई झाली व या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. त्याने इब्राहिम लोधीच्या सैन्याचा पराभव केला. बघा काय सांगितलेलं आहे की इब्राहिम लोधी त्याच्याबरोबर लढा देण्यासाठी 21 एप्रिल 1526 रोजी पानिपत इथे आले आणि त्यावेळेस बाबर सुद्धा खूप जास्त त्याच्या आरमाराबरोबर, त्याच्याजवळ शस्त्रगोळा असेल किंवा सैन्याबरोबर तो सुद्धा आला होता भारतामध्ये आणि त्यावेळेस तोफखाने म्हणजे याच्या आधी कोणीही तोफखान्याचा इतका चांगला उपयोग नव्हता केला जेवढं प्रभावीपणे त्याने उपयोग केला होता आणि त्या तोफखान्याच्या जोरावरच त्याने ही लढाई जिंकली होती. बघा नंतर काय दिलेले की ही होती पानिपतची पहिली लढाई. या लढाईनंतर मेवाडच्या राणा संघाने राजपूत राजांना एकत्र आणले. बाबर आणि राणा संघ यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली व या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली आणि राणा संघाच्या सैन्याचा प्रभाव झाला. 1530 मध्ये बाबराचा मृत्यू झाला. आता सांगितलेलं आहे की या लढाईनंतर ही पहिली पानिपतची लढाई होती आणि त्या लढाईनंतर मेवाडचा राणा संघाने काय केलं, सगळ्या राजपूत लोकांना, जेवढे पण राजपूत राजे होते त्यांना एकत्र आणलं आणि त्यांनी बाबर आणि राणा संघ यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली. पण या लढाईत सुद्धा बाबराकडे जे असले तोफखाने होते त्या तोफखान्याचा तसेच त्याचे जे सैन्य होते त्या सैन्यांनी प्रभावी कामगिरी केली आणि इथे सुद्धा राणा संघाचा काय झालेला आहे, पराभव झालेला आहे. तर इसवी सन 1530 मध्ये बाबरचा काय झाला, मृत्यू झाला. अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होय. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप, चांद बिबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे. इथे काय सांगितलेले की अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार आणि शक्तिशाली असा राजा होता आणि त्याचं ध्येय एकच होतं की संपूर्ण भारत हे त्याच्याकडे असलं पाहिजे, एका छत्रीखाली त्याला आणायचं होतं. म्हणजे एक छत्र म्हणजे तो एकटा राजा असेल आणि संपूर्ण भारत हे त्याचं असेल असं त्याचं धोरण होतं आणि हे त्याने प्रयत्न सुद्धा केलं. तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप, चांद बिबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे.
तर मुलांनो, आपण जे उरलेला भाग आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.